आशियातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळख असलेली धारावी ही एकेकाळची गुन्हेगारांचा अड्डा बनली होती. सगळ्या प्रकारचे अवैध धंदे इथं चालायचे, जे का जिगरबाज अधिकाऱ्यांना पूर्णपणे बंद केले. त्या काळची धारावी कशी होती आणि ही धारावी बदलणं का गरजेचं आहे याचं उत्तर निवृत्त पोलीस अधिकारी वाय.सी. पवार यांनी दिलंय. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांनी. पूर्ण धारावीच त्याच्या कंट्रोलमध्ये होती. हां, म्हणजे नुसती धारावीच नाही, तसं तर अख्खी मुंबई त्याच्या म्हणजे तेव्हा तर त्याचं एवढं हे होतं की तो मुंबई हे सगळ्याच एरियावरती त्याचा कंट्रोल होता. सर्वसामान्य धारावीमध्ये घुसत नव्हते आणि तिथले लोक सर्व तसेच होते का? नाही, सगळे तसे असं नाही म्हणता येणार, पण त्याच्यात असं आहे की नसलेले सुद्धा त्या याच्यात गुन्हेगारीमध्ये पडायला लागायचं. कारण तुम्ही काही केलेलं नाही, पण तुमच्या अंगावरती कोणी आलं त्याला प्रत्युत्तर दिलं, मग तुम्हालाही पोलिसांनी ब्रँड केलं म्हणजे झालं. आणि शिवाय यांना पोलिसांचा तसं सपोर्ट होता. म्हणजे कसं आहे की गुंडागर्दी कोणी केली त्याच्याविरुद्ध कोणी पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट केली, ज्याने कंप्लेंट म्हणजे वरदराजन मुदलियारची तर खाती ही होती की एखाद्या माणसाने एखाद्या माणसावरती जर तक्रार केली तर त्याला जर पोलिसांनी पकडला तर पोलीस पहिल्यांदा त्याला कळवायचे वर्धाला की तुमचा माणूस पकडलेला आहे, आमच्या माणसाने कंप्लेंट केली आहे. तर ते याला जामिनावर सोडून घ्यायचे आणि ज्याने कंप्लेंट केली त्यालाच मारायचे आणि त्याला लॉकअपमध्ये टाकायला लावायचे. आत्ताची नेमकी परिस्थिती, आता तुम्ही जर तिकडे बघितलं असेल, आता गुन्हेगारीबद्दल काय सांगाल? तिकडच्या आहे असलं काय अजून? नाही, मला नाही वाटत आता शिल्लक. कारण पहिली गोष्ट अशी की जेव्हा मी ही कारवाई करत होतो तेव्हा वरदराजन मुदलियारची जी काही सगळी ही होती ती कंप्लीट म्हणजे हे कुठेतरी रेकॉर्डवरती पण आलेलं आहे की टोटली इरॅडिकेट झालेलं होतं. म्हणजे बिलकुल म्हणजे काही शिल्लक राहिलेलं नाही. याची जी गँग होती याच्यातला कोणीही माणूस राहिला नाही. म्हणजे त्यामुळे झालं काय की गुंडागर्दी दहशत एवढी निर्माण झालेली होती आणि पोलिसांनी नुसतं थोडंसं लावून धरलं मी गेल्यानंतर तरी ते झालं. आणि त्यामुळे आता तशी परिस्थिती नाही. आता जे बाकीच्या एरियांमध्ये नॉर्मल झालेलं आहे आणि मला वाटतं विथ इम्प्रूव्हमेंट आणखीन जास्त चांगलं होईल ते. नाही, हा रूलच आहे. सामाजिक उत्थापन जे चालतं, क्रांती जी घडत असते. म्हणजे तुम्ही आता अशा एरियात आहे की जिथे तुम्ही काही केलं तरी तुमचं नजरेला येणं झोपडपट्टीत म्हणजे कुठेही लपता येतं, कुठेही काही करता येतं. आणि शेवटी तुम्हाला इतके अडथळे असतात तुमच्या कामामध्ये की तुम्हाला फार कठीण आहे. पण तेच तुम्ही जर रस्ते मोठे असतील म्हणजे दिसेल ते गल्लीबोळात गेले तर कोणी काही केलं, छेडखानी केली बाईची तरी ती कळत नाही. तेवढ्याच आणि तो कोण होता तो बघायच्या अगोदरच तो पळून गेलेला असतो. वेळात जर रस्ते मोठे असतील, थोडे रुंद असतील तर जाणारे येणारेही बघत असतात आणि कोणालाही करणं ते अशक्य असतं. त्यामुळे कोणी करण्याला धसं होणार नाही. पण हे जे गल्लीबोळं असल्यामुळे जी क्रिमिनल ॲक्टिव्हिटी आहे ती करायला फार सोपं असतं. आणि जर डेव्हलपमेंट झालं, मोठं हे रस्ते झाले, घरं पक्की मिळाली तर तिथे जरा हे असल्या प्रकारचे गुन्हे करणं कठीण नाही. त्यावेळेला तिथे जे पॉप्युलेशन होतं ते बहुतेक सपोर्टेड बाय गुंडाज आणि बहुतेक त्यांचेच लोकांचे होते. त्यामुळे तिथे सर्वसामान्य नागरिकाला त्रास होता, पण ह्या लोकांना तिथल्या रेसिडेंट्सला फार कमी प्रमाणात होता. त्या एरियांमधून जाणाऱ्या लोकांना प्रॉब्लेम्स होते जास्ती. आणि मग कुठेतरी आयसोलेटेड पॉकेट्समध्ये असे लोक असायचे. मग आता असं आहे की आत्ता जेव्हा तुमचं मॉडर्नायझेशन होतं आहे किंवा आत्ता जे बायकांना आता समज आली आहे, मीडिया जागा झालेला आहे, पोलिसांच्या विरुद्ध बॉम्ब करता येते, अनेक मार्ग आहेत. त्यामुळे सुधारणा जशी होईल तसं हे कमी होईल. सगळे बहुतेक इलेक्ट्रिक कनेक्शन अनऑथराईज असायचे, इलिगल असायचे, नुसत्या तारा काढून टाकलेल्या म्हणजे तुम्ही गेले तर सगळीकडे अंधार कुठे जायचं तेही तुम्हाला कळणार नाही. मग असं जर तुमचे प्रॉपर प्लॅनिंग असेल, व्यवस्था असेल म्हणजे CCTV तर इतका फायदा होतो की आता लोकांना समजतं आहे, पकडले जातात ताबडतोब. धारावी पुनर्विकास प्रकल्पामुळे तोही एरिया आता व्हाईट कॉलर होऊ शकतो. होऊ शकतो नाही, होण्यातच होईलच, 100% होईल.